साठी आपल्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी आज महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा अशा 65,000 शाळा या सरकारने अदानी, अंबानी, अडाणी या उद्योगपतींना खाजगीकरणाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आणि म्हणून जर या शाळा जर वाचल्या नाही तर शिक्षक वाचणार नाही, आणि शिक्षक वाचले नाही तर आपली मुलं पुढे शिकू शकणार नाही। म्हणून या षडयंत्रकारी विरोधामध्ये, सरकारच्या षडयंत्रकारी विरोधामध्ये आज आपण कोकणी आनंदनगर मधून बस काढून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहणार आहोत। तर मी आनंदनगर मधील सर्वांना मी अपील करतो की या महामेळाव्याला सरकारच्या षडयंत्रकारी धोरणाच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचे। साथियो, या महामेळाव्याला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेब, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। साथियो, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा या अभियानांतर्गत शिक्षण आरक्षण, नोकरी, पेन्शन हक्क यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात, सर्व प्रकारच्या शोषणकारी कंत्राटी भरतीच्या विरोधात आज आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रवादी देशव्यापी संघटनांच्या वतीने आणि सहयोगी संघटनांच्या वतीने आज या महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। 2024 रोजी दुपारी 3 वाजता बीकेसी MMRTA मैदान बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून या महामेळाव्याला आपली संख्या दाखवून षडयंत्रकारी सरकारच्या विरोधामध्ये आपण आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। तर या महामेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहाल अशी अपेक्षा। धन्यवाद। सर्वांनी आपल्याला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी हा मेळाव्यासाठी जात आहोत। आपण आपली सर्व सुरक्षा सोबत आणि या बस सोबतच राहायचंय। पुन्हा आपण 9 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा बसमधूनच तिथे येणार आहोत, तर सर्वांनी सोबतच राहायचंय। साथियो, आजचा हा जो कार्यक्रम आहे, शिक्षण आरक्षण, पेन्शन हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रधान, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र सरकारने हा जो GR पास केलेला आहे